नमस्कार, मी डॉक्टर विनीता बेंडाळे, डिरेक्टर ऑफ द्युम्ना वुमेन्स क्लिनिक. आजचा PCOSशी संबंधित जो आपला विषय आहे तो काही वेळेला थोडा गोंधळाचा किंवा कन्फ्युजिंग असा होऊ शकतो, म्हणून मुद्दाम तो आज निवडलाय. आणि तो म्हणजे पाळी नियमित असली तरी सुद्धा PCOS असू शकतो का? याचं उत्तर देताना मी असं म्हणेन की पाळी नियमित आहे म्हणजे PCOS नाही याची शक्यता नक्कीच असते, पण पाळी नियमित आहे म्हणजे PCOS नाहीच असं मात्र निश्चितपणे म्हणता येत नाही. आपण आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये हे पाहिलं की PCOS म्हणजे काय, तर इट इज पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. आणि सिंड्रोम म्हणजे काय, तर शरीरामध्ये वेगवेगळ्या स्तरांवर काही बदल घडू शकतात आणि त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळी काही लक्षणं निर्माण होऊ शकतात. मग पाळीच्या चक्रामध्ये बिघाड होणं किंवा पाळी अनियमित होणं हा त्यापैकी असणारा एक बदल आहे. मग तो बदल जर झालेला नसेल याचा अर्थ बाकीचे बदल नाही आहेत असं म्हणता येत नाही. उदाहरणार्थ हायपर अँड्रोजेनिझम हा एक मोठा होणारा बदल PCOS मध्ये असतो किंवा तो बदल होण्याची ही शक्यता असते. हायपर अँड्रोजेनिझम म्हणजे काय? अँड्रोजन्स म्हणजे पुरुषांमध्ये मुख्यतः काही संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स ही असतात. तीच हॉर्मोन्स ही स्त्रियांमध्ये सुद्धा असतात, पण पुरुषांपेक्षा त्यांचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये खूप कमी असतं. आणि मग ज्या वेळेला स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण वाढतं या अँड्रोजन्सचं, त्यावेळेला त्याला हायपर अँड्रोजेनिझम असं म्हणतात. अँड्रोजन्सचं एक उदाहरण द्यायचं झालं तर टेस्टोस्टेरॉन हे त्यातलं एक हॉर्मोन आहे. मग हायपर अँड्रोजेनिझम झाल्यामुळे काय बदल होऊ शकतात, तर अनवॉन्टेड हेअर ग्रोथ म्हणजे जिथे अपेक्षित नाही आहे अशा ठिकाणी स्त्रियांमध्ये केसांची वाढ होऊ शकते त्वचेवर. उदाहरणार्थ हनुवटीवर होऊ शकते किंवा ओठांच्या वरच्या भागांवर होऊ शकते, शरीरावर, पोटावर, छातीवर अशा ठिकाणी हेअर ग्रोथ होऊ शकते किंवा केसांची वाढ होऊ शकते. हे एक लक्षण आहे हायपर अँड्रोजेनिझमचं. दुसरं लक्षण त्याच्यामुळे एक बदल काय होऊ शकतो, तर चेहऱ्यावर मुरूम येणं, चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर अशा ठिकाणी मुरूम येणं किंवा ॲक्ने ज्याला म्हणतात. हेअर लॉस, केस गळणं हे सुद्धा हायपर अँड्रोजेनिझममुळे होऊ शकतं. मग पाळी नियमित आहे पण हे बदल झालेले आहेत असं संभावना आहे याचीही. दुसरा एक बदल PCOS मध्ये होऊ शकतो तो म्हणजे इन्शुलिनच्या कार्यामध्ये बिघाड होणं. मग हा बिघाड झाल्यामुळे लक्षणं काय दिसू शकतात, तर त्वचेवर वेगवेगळ्या ठिकाणी काळे पट्टे निर्माण होऊ शकतात, असे जाडसर काळे पट्टे. विशेषतः मानेच्या मागच्या भागावर हे पट्टे दिसून येऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त स्किन फोल्ड्समध्ये इतरत्रही हा बदल दिसू शकतो. उदाहरणार्थ काखेमध्ये अशा स्वरूपाचे काळे पट्टे निर्माण होऊ शकतात किंवा स्किन टॅग्स, स्किनचीच त्वचेचीच एक प्रकारची वाढ. तर हे बदल जे इन्शुलिनच्या कार्यामधल्या बिघाडामुळे होतात हेही PCOS मध्ये होऊ शकतात. पाळी नियमित आहे पण हे बदल घडलेले आहेत, ही लक्षणं दिसू शकतात. इन्शुलिनच्या कार्यामधल्या बिघाडामुळे इतर अजूनही बदल होऊ शकतात. त्यातला एक बदल प्रामुख्याने जो दिसतो तो म्हणजे वजन वाढणं, ओबेसिटी. सो ओबेसिटीमुळेही इन्शुलिनच्या कार्यात बिघाड होऊ शकतो हेही संभाव्य असतं आणि इन्शुलिनच्या कार्यात झालेल्या बिघाडामुळेही वजन वाढू शकतं. म्हणजे पुन्हा एकदा पाळी नियमित आहे पण हा काही बदल झालेला आहे हेही शक्य असतं. याच्या व्यतिरिक्त PCOSची जी काही लक्षणं आहेत शारीरिक, म्हणजे खूप थकवा येऊ शकतो, काहीही कारण पर्टिक्युलर नसताना थकवा प्रचंड येऊ शकतो, फटीग ज्याला म्हणतात. मानसिक लक्षणं काही असू शकतात की चिडचिड होतीये, त्रागा होतोय, काही आठवत नाहीये, झोप येत नाहीये, अस्वस्थ वाटतंय, मूड स्विंग्स आहेत. अशी खूप प्रकारची मानसिक लक्षणं किंवा बदल हे PCOS मध्ये होऊ शकतात. मग आपण जर पुन्हा विचार केला की पाळी नियमित आहेत पण हे अशा प्रकारचे बदल आहेत किंवा ह्यापैकी काही बदल आहेत, तर याचा अर्थ PCOS असण्याची संभावना असते जरी पाळी नियमित असली तरी. आणि म्हणून वेळेत वैद्यकीय सल्ला घेणं हे आवश्यक आहे PCOS आहे का नाही हे पाहण्यासाठी. यापैकी काहीही जर लक्षणं दिसली त्याकडे दुर्लक्ष करू नये. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक 2-3 महिन्यांपूर्वी एक फोन आमच्या दवाखान्यात आला आणि त्या पेशंटची मुख्य तक्रार होती की केस खूप गळताय. मग दवाखान्यातल्या प्रोटोकॉलनुसार तिची सगळी माहिती घेतली, आत्ताची जी काही माहिती आहे ती घेतली, मागची घेतली. मग त्यात तिनेच सांगितलं की 2 वर्षांपूर्वी मला PCOS होतं पण आता माझी पाळी नियमित आहे, मला काही PCOS नाही पण माझे केस मात्र खूप गळत आहे. मग तिला आम्ही हेच सगळं समजावून सांगितलं, पुन्हा एकदा तिची बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन्स केली आणि त्यामध्ये हे दिसून आलं की तिचे जे काही ब्लड पॅरामीटर्स आहेत त्यामध्ये काही बदल किंवा बिघाड हे झालेले आहेत. त्यानुसार तिची PCOSची जी चिकित्सा योजना आहे ती केली
आता हिच्या बाबतीमध्ये तिला हिस्ट्री होती, पण बऱ्याच स्त्रिया किंवा मुली अशा असू शकतात की त्यांची हे निदान झालेलंच नाही आहे PCOSचं. पाळी नियमित असल्यामुळे या कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलेलं नाही आहे हेही शक्य असतं. त्यामुळे वेळेत वैद्यकीय सल्ला घेणं हे योग्य वेळेला PCOSची मॅनेजमेंट किंवा चिकित्सा करायला सुरुवात करणं यासाठी जसं उपयोगी होतं, तसंच जी PCOSची काही पॉसिबल कॉम्प्लिकेशन्स आहेत ती टाळण्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होतो. PCOSच्या कॉम्प्लिकेशन्सचं काही उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यामुळे डायबिटीज होऊ शकतो, हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचा आजार निर्माण होऊ शकतो, हृदयाचा विकार होऊ शकतो, यकृत म्हणजे लिव्हरचं जे आरोग्य आहे ते बिघडू शकतं. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणं आणि कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा PCOSची माहिती घेण्यासाठी लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.